देवाचे द्वारी उभा क्षण भरी, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तिने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनिया संसारी जिभे वेगू करी, असोनिया संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता विठ्ठल विठ्ठल.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय ज्याने घडवला, ज्या वारकरी संप्रदायाचे पाया आहेत असे असणारी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा सर्वांच्या परिचित असणारा, ज्याला हा अभंग परिचित नाही तो महाराष्ट्रातला नाही, ज्याला हा अभंग परिचित नाही तो महाराष्ट्रातला नाही. कारण की महाराष्ट्र ही भूमी साधू संतांची आणि ह्या भूमीमध्ये जो जन्माला आला महाराष्ट्राच्या, त्या भूमीमध्ये माऊली ज्याला माहीत नाही आणि माऊलीचा हरिपाठ ज्याला माहीत नाही तो महाराष्ट्रातला असू शकत नाही. असा असणारा माऊली महावैष्णवांच्या सर्वांच्या परिचयातला असणारा हरिपाठ आणि त्या हरिपाठातला प्रथम दिवशी प्रथम क्रमांकाचा आपण हरिपाठातला अभंग घेतलेला आहे. माऊली महावैष्णव आपला उपदेश करतात. देवाच्या द्वारी उभा क्षण बहरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. यच्चेवावत ह्या जगामध्ये आल्याच्या नंतर जो जीव जन्माला येतो तो सुखाची तळमळ करत असतो. निरातिशय सुख असणारं जर का कुठं असेल तर ते भगवंताच्या चरणी आहे, भगवंताच्या सानिध्यामध्ये. मग ते सानिध्य 4 प्रकारचं असं माऊलीने सांगितलं. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला देवाच्या दारी उभा राहून क्षणभर का होईना आपण भजन करावं लागेल. मग ते कोणतं भजन असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सोप्यातलं सोपं वर्म आम्हाला संतांनी सांगितलं. हरिमुखे म्हणा म्हणा एक वाक्य, काही भानगडीत पडू नका. बरं महाराज आम्ही हरिमुखे म्हणा म्हणून हरी हरी काम करता नाही, पण याचा परिणाम काय होईल तर माऊली महावैष्णव म्हणतात याने तुम्हाला 4 मोक्ष प्राप्त होऊ शकतात. महाराज बरं झालं तुम्ही सांगितलं 4 मुक्ती प्राप्त होतात. नुसतं हरी हरी म्हटल्याने पुण्य प्राप्त होतं, पण याच्यासाठी काही घरदार सोडावं लागेल का, काही आश्रम बदलावा लागेल का. म्हणले काहीच नाही. ज्या अवस्थेत तुम्ही आहात, ज्या आश्रमामध्ये तुम्ही आहात, आसोणी संसारी जिभे वेगू करी, आणि संसारात राहूनही भजन करता येतं, मुक्ती प्राप्त करून घेता येते असं माऊली महावैष्णव आपल्याला सांगतात. पण याच्यासाठी प्रमाण कोणाचं दिलं, सामान्य ग्रंथाचं दिलं नाही. ते वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेद आणि शास्त्र हे आपल्याला प्रमाणभूत ग्रंथ आहे आणि वेद हे अपरुषय आहे, हे कोणी पुरुषाने निर्माण केले नाहीत. त्या वेदाचं प्रमाण आहे म्हणून घाबरायचं काम नाही. म्हणले महाराज तुम्ही म्हटले म्हणून आम्ही भजन करू. बरं झालं तुम्ही सांगितलं आम्हाला संसारात राहून हरी हरी म्हणा, कुठं जायचं नाही यायचं नाही. महाराज बरं झालं, पण महाराज याच्याने आम्हाला हरी प्राप्त होईल का, हो आमच्या घरी हरी येईल का. म्हणले का नाही येणार. ज्ञानदेव म्हणे, माऊली का म्हणतात मी म्हणतो ज्ञानदेव म्हणे, आणि माझ्या पदरचं नाही व्यासाची या खुणे. आणि व्यास ऋषीने सांगितलं की तो द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहतो, त्याचं भजन केल्याच्या नंतर तो आपल्याही घरी येईल. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला हरी हरी म्हणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल आजचा हा आपला पहिला दिवस आहे. सालाबादाप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, नयनरम्य असणारा हा, स्वर्गातल्या सुखापेक्षाही सुखावह असणारा आणि स्वर्गातल्या देवलोकांनी सुद्धा त्याची इच्छा करावी असा असणारा, सुंदर जीवाला एक विश्रांती देणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी प्रारंभ झाला. आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहिल्याच दिवसाची सेवा माझ्याकडं समस्त ग्रामस्थांच्या मंडळींच्या वतीने आणि पंच कमिटीच्या वतीने आमच्या बाबांचे परमशिष्य असणारे हरिभक्त परायण सदाभाऊ नाईक आणि त्यांचेच परममित्र असणारे दत्तात्रय मदनराव भुंबर, ह्या 2 जणांनी सुंदर असं ह्या कीर्तनाचं यजमानपद घेतलेलं आहे. सुंदर असं त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा त्यांनी निवडली आणि मला सांगितलं ते आमच्या इथं
सुंदर असा सप्ताह होणार आहे. म्हणलं बाबा कुठं? तर म्हणले येणोऱ्याला. कारण की सदाभाऊ जे आहेत ते तुमच्या गावचे जावई आहेत. त्यांचं गाव आहे नाईकपाडोळी. तिथंही सप्ताह चालू आहे. मला वाटलं तिथलंच, मी आता तिथून भागवत कथा करून आले. त्याने सांगितलं नाही आमच्या सासरवाडीला आहे, आम्ही इथंच राहतो. म्हणलं तिथं येऊन गेलेली मी कोरोनाच्या अगोदर, आहे की नाही, येऊन गेलेली. म्हटलं सुंदर असा सप्ताह आहे. त्याने सांगितलं ताई पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा. म्हणलं काही अडचण नाही. ह्या दोघाही यजमानाच्या जीवनामध्ये भगवंत आनंद उत्साह वर्धन करो, ऐश्वर आरोग्य त्यांना चांगलं देवो, हीच भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना. आणि ह्या कीर्तनरूपी सेवेसाठी सुंदर आमचे सगळे पंचकृषीतले गायकनाचार्य आणि वादनाचार्य हरिभक्त परायण, काय नाव आपलं, माऊली महाराज. मृदंग मार्तंड म्हटलं तरी काही अडचण नाही आहे. सुंदर असं माऊली महाराज या ठिकाणी मृदंगाला साथ करत आहेत. आणि त्याच्यानंतर आमचे परमस्नेही बंधू असणारे हरिभक्त परायण ब्रह्मा महाराज या ठिकाणी आलेले. माऊली महाराज पाटोद्याची. ऋषिकेश महाराज यांनी सुंदर अशी चाल गायली. आणि आमच्या परिसरातलं वैभव असणारे हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज फाटक हेही या ठिकाणी सुंदर अशी कीर्तनाला साथ देत आहेत. सुंदर अशा सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला ही कीर्तनाची सेवा पार पाडायची. विठ्ठल विठ्ठल या सप्ताहामध्ये सकाळी त्या ठिकाणी सुंदर असं विष्णू सहस्त्रनाम होतं, काकडा होतो. काकडा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, त्याच्यानंतर सुंदर असं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. पारायण झाल्यानंतर गाथा पारायण होतं. गाथा पारायण झाल्याच्या नंतर 1 ते 4 ह्या वेळेमध्ये हरिभक्त परायण आपल्या जालना जिल्ह्याचं वैभव असणारे माझे गुरुबंधू असणारे सतीशजी महाराज जाधव यांच्या मुखातून सुंदर अशी तुम्ही सर्वजण श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी श्रवण करतात. कारण की ही कथा ऐकल्याच्या नंतर मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. कोणती कथा ऐकल्यानंतर? भागवत कथा ऐकल्याच्या नंतर. इतकी गोड आणि रसाळ असणारी भागवत कथा ह्या ठिकाणी प्रारंभ झालेली आहे. आजचा पहिला दिवस आहे. आणि त्याच्यानंतर हरिपाठ झाल्याच्या नंतर सुंदर असं रामनाम भजन होतंय. भजन झाल्यावर कीर्तन, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर अन्नदान झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा जागर होतोय. तर ह्या सप्ताहामध्ये अन्नदान करत असताना अन्नदान का करावं मला कळालं इथं आल्याच्या नंतर, की आमच्या पूर्ण गावाला 7 दिवस चुलबन आवत नसतं पूर्ण गावाला. आणि हे खूप चांगलं आहे. कारण की ह्या कलियुगामध्ये अन्नदान म्हणजे रोकडा धर्म आहे सर, रोकडा धर्म आहे. आणि याने पुण्य संचय होतो. मेल्याच्या नंतर लोक म्हणतात आपल्यासोबत काय येणार. पण ह्या जगामध्ये जीवन जगत असताना आपण जे आपल्या हाताने 2 घास दुसऱ्यांच्या मुखामध्ये भरले, ते अन्नदानाचं पुण्य आपल्या सोबत मेल्याच्या नंतर येतं. आता याला प्रमाण तुम्हाला काय देवं, तर महाभारतामध्ये इतकी सुंदर गोष्ट आलेली आहे. कर्ण सगळ्यांच्या परिचयाचा आहे की नाही. कर्ण मेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये गेला. आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर त्या कर्णाला आपण माणूस मेल्याच्या नंतर दर महिन्याला त्याच्या नावाने जेव घालतो की नाही, का तुमच्याकडे नाही घालतो की नाही. माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या नावे आपण दर महिन्याला पितृजेव घालतो. ते का घालायचं त्याच्या मागं कर्मकांड आहे. ते घातल्याच्या नंतर ज्या दिवशी त्याच्या नावे तो माणूस दुपारी 12 वाजता जेवतो, त्या दिवशी खाली माणूस जेवला की त्याला वरती त्याच्या नावाने त्याला अन्नदान पोहोचतं. मग असा कर्ण होता. कर्णाच्या नावाने खाली अन्नदान होतं का नव्हतं ते सांगता येणार नाही. पण कर्णाचा महिना पूर्ण झाला आणि कर्ण त्या ठिकाणी देवादिकाजवळ गेला आणि म्हटला, महाराज मला ना भूक लागलेली आहे, आज 1 महिना पूर्ण झाला, मला जेवायला द्या. कोण म्हणला? कर्ण. तुम्ही बोलत नाही का? तुम्ही असे बसले जस काही हिमालयातून साधू आणून बसलेत माझ्यासमोर, बोलत चला. कर्ण कोणाला म्हटला? देवाला. देवादिकाने सांगितलं, हे बघ कर्णा, तुला जेवायला ह्या स्वर्गामध्ये 12 महिने भेटणार नाही. कर्ण म्हणला का? तर कर्णाने त्या देवलोकाने सांगितलं, महाराज तुम्हाला जेवायला भेटलं असतं, पण तुम्ही काही दान धर्म केलेला नाही. कर्णाला थोडं वाईट वाटलं महाराज. कर्ण म्हटला देवादिकाला, म्हणला तुम्ही मृत्यूलोकामध्ये जा, 5 वर्षाच्या मुलाला विचारा,
की ह्या सृष्टीमध्ये दानवीर कोण आहे. तर 5 वर्षाचा मुलगा सुद्धा सांगल दानवीर कर्ण आहे. या मातीच्या भूमीमध्ये कण कमी असतील इतकं दान कर्णाने केलेलं. तुम्हाला माझा परिचय नसेल, तुम्ही स्वर्गात जाऊन विचारपूस करा, सगळीकडे माझ्या नावाचं बॅनर आहे. लहान मुलगाला विचारलं तरी तो पण सांगल. देव लोक म्हणले महाराज आम्हाला माहीत नाही असं नाही, आम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही दान धर्म देणार आहेत. तुम्ही जीवनामध्ये सोनं दान केलं, तुम्ही जीवनामध्ये धन दान केलं, तुम्ही जीवनामध्ये भूमी दान केली, नवे नवे तुम्ही जीवनामध्ये याचक बनून इंद्र आला तर त्याला स्वतःचे कवच कुंड सुद्धा दान दिलेत महाराज. एक प्रकारचा तुम्ही स्वतःचा प्राण सुद्धा दान दिलेला आहे, याच्यात नवल नाही. पण तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना तुम्ही अन्नदान केलेलं नाही. काय नाही केलं? अन्नदान केलेलं नाही. आणि अन्नदान केलं नाही म्हणून तुम्हाला स्वर्गामध्ये जेवायला भेटणार नाही. कर्ण म्हटलं महाराज 12 महिने मला इथं उपाशी राहावं लागेल का? देव लोक म्हटले महाराज तुम्हाला जर का भूक लागली, भुकेनं त्रास व्हायला लागला ना तर तुमचं हे जे बोट आहे ना हे बोट चोखायचं, हे बोट चोखायचं. भूक लागली 12च्या नंतर दर महिन्याला. म्हणले का? तुमच्या ह्या बोटामध्ये थोडंसं अमृत भरलेलं आहे. स्वर्गात आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं का? कसं भरलं? म्हणले तुमच्या दारी जर का याचक मागायला आला, तुम्ही धन द्यायचे, भूमी द्यायचे, सगळं द्यायचे. पण एखादा याचक जर का अन्नदान मागायला आला की महाराज मला भूक लागली, मला अन्नदान द्या, भाकर खायला द्या, तर तुम्ही त्याला अन्नदान देत नव्हते. तुम्ही तुमच्या ह्या पोटाने धर्मराजाचं घर दाखवायचे आणि म्हणायचं तिथं धर्मराजाचं घर आहे, तुला अन्नदान पाहिजे ना, त्याच्या घरी जा आणि तिथं जाऊन भोजन कर, मी अन्नदान देत नाही. आणि म्हणून महाराज तुमच्या ह्या पोटामध्ये थोडंसं ते घर दाखवत होते अन्नदान करणाऱ्याचं, धर्मराजाचं. म्हणून तुमच्या ह्या बोटामध्ये अमृत भरलेलं आहे आणि दर महिन्याला तुम्हाला हे बोट चोखावं लागणार आहे. तुम्हाला 12 महिने इथं अन्नदान भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे अन्नदान हे महत्दान आहे. म्हणून अन्नदान जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. आणि अन्नदान हे मेल्याच्या नंतर आपल्याला स्वर्गामध्ये जरी आपल्या पोरांनी आपल्या नावाने पित्र नाही घातले तरी पण आपल्याला स्वर्गामध्ये आपण आपल्या हाताने केल्याच्या नंतर दान, अन्नदान याचा फायदा आपल्याला मेल्याच्या नंतर होतो. हे एक माणूस म्हणला बरं झालं म्हणलं तुम्ही सांगितलं, मी पण दर महिन्याला 4-5 माझे मित्र जेवू घालतो. अरे वा म्हटलं चांगली गोष्ट आहे. दर महिन्याला तू तुझ्या घरी जेवू घालतो, एवढं कोणी करत नाही. महिन्याला कोणीच मित्र जेवू घालत नाही, तू जेवू घालतो, चांगली गोष्ट आहे. तो म्हणला मी घरी नाही, मी धाब्यावर जेवू घालतो. घरी नाही जेवू घालत म्हणला, मी धाब्यावर जेवू घालतो. धाब्यावर जेवू घातलं ना पुण्यम ना पापम, ते धड पुण्यही नाही आणि ते धड पापही नाही. म्हणून अन्नदान करायचं ना तर गावात एवढा सुंदर सप्ताह सुरू झाला आहे, पारायण सुरू झालेलं आहे. ह्या सप्ताहामध्ये एखादा वारकरी घरी नेला, त्याला जेवू घातलं, सविनय त्याला त्या ठिकाणी दानदक्षिणा दिली तर ते आपल्याला नंतर मृत्यूलोकातून गेल्यावर आपल्याला ते प्राप्त होत असतं, ते पुण्य. म्हणून कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. जोपर्यंत जेवण करतो माणूस तोपर्यंत जगतो. आणि ज्या दिवशी त्याचं अन्न तुटल, तो खायला प्यायला बंद करल, तो 21 दिवसाच्या नंतर जगू शकत नाही. म्हणून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि एवढा सुंदर सप्ताह आपल्या गावामध्ये सुरू झालेला आहे. ह्या सप्ताहाला बघितल्याच्या नंतर असं वाटतं की ह्या सप्ताहाचं मार्गदर्शन कोण करत असेल. मी पत्रिका वाचल्यावर मला कळालं आपल्याच गावातले असणारे हरिभक्त परायण लक्ष्मणजी महाराज जोगदंड यांनी सुंदर असं तरुण पिढीला मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्या सर्वांकडून सुंदर असं हे सप्ताहाचं नियोजन करून बसल्या जागी त्यांना मार्गदर्शन करून सुंदर असा नयनरम्य असणारा हा सप्ताह या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. त्यांची उपस्थिती ह्या ठिकाणी. आता आपण सरळ सरळ अभंगाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल
अभंग आहे माऊली महावैष्णवांचा. अभंगामध्ये सांगितलंय की देवाच्या दारी क्षणभर उभा राहिल्याच्या नंतर मुक्ती प्राप्त होते. ह्या मृत्यूलोकामध्ये देव आले, ह्या मृत्यूलोकामध्ये संत आले आणि ह्या मृत्यूलोकामध्ये जीव सुद्धा आला. तर त्या ठिकाणी प्रकार करले सगळ्यांचे. तर जीव हा बद्ध आहे आणि हा उपदेश माऊलीने 4 प्रकारचे ग्रंथ निर्माण केले. किती प्रकारचे? 4. पहिला आहे हरिपाठ. हरिपाठाचे किती अभंग आहे बरं? नाही, मागून नका सांगू, यायला विचारले मी. आपल्याला माहिती आहे, आपल्या पाठ पण आहेत, पण बघू ना थोडी 365 दिवसाच्या नंतर तुम्ही आजच आम्हाला इथं 7 दिवस सापडता आहे की नाही. मग आपण ज्या धर्मात जन्माला आलो, ज्यांनी आपल्यासाठी एवढे उपकार केले, एवढे कष्ट सहन केले, लोकांचा त्रास सहन केला, हो माऊलीने कोणासाठी केला? आपल्यासाठीच केलं की नाही. मग ज्या माऊलीने हे ग्रंथ लिहिला, किती अभंगाचा आहे माऊलींनो? पाठ नसल अशी एक माऊली इथं नसल, हरिपाठ पाठ नसल अशी एकही महिला इथं नसल, पण अभंग किती हे आमच्या पाठ नाही. किती अभंग आहेत? 26 अभंग आहे. हा झाला हरिपाठ. दुसरा एक अभंग माऊलीने लिहिला, त्याचं नाव आहे चांगदेव 65. हा कोणासाठी लिहिला? चांगदेव कोण होता? शाबास, वाघावर बसून आलेला होता. बिचारे लेकरांनी धाडस केलं, त्याला माहिती आहे. चांगदेव महाराजांनी हे लिहिलं, चांगदेव महाराजांसाठी लिहिलं. पण चांगदेव महाराज कोण होते? कोण होते? हजारो वर्ष जगलेला माणूस होता, पण कशामुळे जगला होता तो? योगी होता तो. आणि माऊलीने चांगदेव 65 ही योग्यासाठी लिहिली, योगी लोकांसाठी. त्याचा सामान्य जीवाला काही उपदेश नाही. माऊलीने 3रा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी. हा कोणासाठी लिहिला? आमच्यासाठी तरी म्हणा ना, जाऊ द्या लोकांसाठी जाऊ, पण आमच्यासाठी तरी म्हणा. माऊलीने ही ज्ञानेश्वरी कोणासाठी लिहिली? जिज्ञासू लोकांसाठी. आणि माऊलीने शेवटला एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे अमृत अनुभव, की ज्या ग्रंथामध्ये फक्त अमृताचा अनुभव आहे, दुसरं काहीच नाही. असा सुंदर 10 श्लोकावर माऊलीने अमृत अनुभवाचे 10 प्रकरण लिहिलेत. त्याच्यामध्ये सर्वांचं खंडन केलंय. सुंदर असणारा हा ग्रंथ लिहिला सिद्ध लोकांसाठी, संत लोकांसाठी, की जे फक्त आनंदाची डोही, आनंदाची तरंग या अनुभवाला पोहोचतो झाले, त्यांच्यासाठी हा ग्रंथ लिहिला. मग जो जीव आहे त्याचं नाव आहे बद्ध. आणि बद्ध जीवाला माऊली आज उपदेश करतात अभंगाचं पहिलं चरण. देवाची हे द्वारे उभा क्षण भरी, 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 हो देवाची हे द्वारे उभा क्षण भरी, देवाची हे द्वारे उभा क्षण
माऊली सांगतात की मी देवाच्या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साध येल्या. पहिला आपण एक बघू, पहिल्या पदावर चिंतन करू. देव म्हणजे काय? जो काहीच न करता सर्व काही करतो आणि सर्व काही करून काहीच करत नाही, त्याचं नाव आहे देव. मग आता देव किती आहे? देव किती आहेत? आपल्या हिंदू वैदिक सनातन संस्कृतीमध्ये 33 प्रकारचे देव आहेत आणि प्रकाराला संस्कृतामध्ये कोटी म्हणतात. म्हणून त्याला आपण 33 कोटी असे देव म्हणतो. ते वेगवेगळे देव आहे. पण या सगळ्या देवांचा एक देव आहे. जगामध्ये जास्त देव नाही आहे. तुम्ही आता भागवताचं चिंतन करताय, उद्याच्या कथेमध्ये तुम्हाला कळलं की सनकादिकाला शौनकादिकाने प्रश्न केला की म्हणले देव किती हे प्रमाणाने आम्हाला सांगा, कारण की इथून पुढे कलियुग प्रारंभ होणार आहे. कोणी उठलं म्हणेल मी देव आहे, करा माझी पूजा. एखाद्याने मोठा आश्रम टाकला म्हणून तो देव होईल, एखाद्याचे लाखोनी शिष्य झाले म्हणून तो देव होईल. देव म्हणजे काय आहे आणि देव किती आहेत प्रमाणाने सांगा म्हटले. प्रमाणाने सांगितले तर देव आहे फक्त 24. आणि ह्या 24 देवामध्ये 1-2 देव असे आहेत की ते मानव जीवनाशी जास्त कनेक्शन ठेवणारे. एक आहे राम आणि दुसरे आहे कृष्ण. हे 2 जे देव आपल्या मनुष्य जीवनाशी जास्त कनेक्शन ठेवणारे. मग देव जगामध्ये एकच आहे, जास्त देव नाही. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगा. म्हणतात की श्रुतीसारखी माऊली हे जगामध्ये नाही. आणि तीच श्रुती बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगते, एको देव सर्वभूतेषु गुडाः सर्वव्यापी सर्वभूत अंतरात्मा साक्षी चेतो केवल निर्गुणश्च. असे असणारी श्रुती म्हणते की देव ह्या जगामध्ये एकच आहे, जास्त देव नाही. म्हणून जास्त देवाच्या खटपटीमध्ये पडू नका. जगामध्ये एक देव आहे, तो आहे पांडुरंग परमात्मा. जो या देवाचाही देवा, जो या देवाचाही देवा, देवा देवाचाही देवा, देवाचाही देवा, जो या देवाचाही देवा, जो या देवाचाही देवा, देवाचाही देवा, देवाचाही देवा, देवाचाही माझी पंढरी राम बळिया, माझी पंढरी राम, होया देवाचाही देवा, होया देवाचाही देवा, बळिया माझा पंढरी राम, पंढरी राम, होया देवाचाही महाराज काय म्हणतात, जो ह्या देवांचाही देव कोण आहे? परमात्मा. तो ह्या सगळ्या देवांचा देव आहे. मग ह्या देवाने काय केलं? महर्षी देवा संस्थापिले 21 वर्गात ये धरिले सत्ता मात्र आपुले. त्या भगवान परमात्माने एवढं सुंदर जग निर्माण केलं. स्वेदज अंडज उद्भिद जरायू 4 खाणी जन्माला घातल्यात आणि सुंदर असं मनुष्य जन्माला घातला. कारण का तर ह्या मनुष्याने माझं भजन करावं आणि त्याला 100 वर्षाच्या आयुष्याची मर्यादा दिलेली. आता इथं तुम्ही बसलेले माझ्यापेक्षा वयाने मोठे, ज्ञानाने मोठे, अनुभवाने मोठे. आता आपण इथपर्यंत जीवन जगलो. आता इथं 5 वर्षाच्या मुलापासून तर एक 70-80 वयाची माणसं बसलेले समोर. माझा ह्या 5 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षांच्या बाबापर्यंतच्या सगळ्याच लोकांना, श्रोते मंडळीने एक प्रश्न आहे की आपण आजपर्यंत जीवन जगलो, आपण काय म्हणून जगलो? मी म्हणून जगलो की नाही? मी आहे म्हणून हे जग आहे, मी आहे म्हणून घर आहे,
मी आहे म्हणून गाव आहे. हा मी घेऊन आपण जीवन जगत आलो आजपर्यंत. तर माझा एक सामान्य असा प्रश्न आहे तुम्हा सगळ्याला, तरुण मंडळीला पण, आपण मी म्हणतो की नाही? मग आता ह्या मीला एक प्रश्न करू आपण, की मी हे म्हणून हे जग आहे, मी हे म्हणून हे शरीर आहे. मग या शरीरात आपण राहत असताना आपण जो श्वास घेतो बाबा, आपण जो श्वास घेतो तो किती वेळा घेतो बरं दिवसातून? बोला. बरोबर आहे. किती वेळा घेतो? अजून त्याच्या पुढं भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये सांगितलं, ध्रुव बाळाच्या चरित्रामध्ये, आपण एक माणूस एका दिवसामध्ये 21,676 वेळा श्वास घेतो. किती वेळा घेतो? 21,676 वेळा एक माणूस श्वास घेतो. मग हा श्वास आपण घेतो, आपल्याला घेतलेल्या श्वासाची तरी आपण कधी गणती केली का? केली का? का नाही केली बरं? का नाही केली? सोपं उत्तर आहे, फुकट भेटलं म्हणून केली नाही. फुकट भेटलं म्हणून आपण त्याची गणती केली नाही. हाच श्वास कोरोनाच्या काळामध्ये 5,000 रुपयाला भेटत होता, एवढीशा टाकीमध्ये. कितीला? 5,000 रुपयाला व्हेंटिलेटरवर. पण त्या श्वासाची किंमत आहे, ह्या श्वासाची किंमत नाही. म्हणून माऊली ह्या बद्ध जीवाला उपदेश करतात की देवाच्या द्वारे उभा तुम्हाला राहायचं क्षणभर. एकच देव आहे आणि त्याचं नाव आहे पंढरीश परमात्मा ह्या जगातला, म्हणून त्याचं भजन करा. दुसरा देव ह्या जगामधला आहे, त्या देवाचं नाव आहे आपले घरातले आई वडील. कोण आहेत? आपले आई वडील. आणि मी तुम्हाला सांगाल, तुम्ही सप्ताह करता, अन्नदान करतो, आपण लोकांशी सज्जनपणाने वागतो, पण आपण आपल्या घरातल्या देवाला सुखी ठेवत नाही, आपण आपल्या घरातल्या देवाला आनंदी ठेवत नाही. म्हणून माझं माता माऊल्यांना, पुरुष मंडळीला सांगणं असेल की ह्या जगामध्ये देवाच्या नंतर देव पदवी जर का कोणाला द्यावी तर फक्त आपल्या आईवडिलाला द्यावी, जगात दुसरे कोणाला देऊ नका. आणि हे माझं म्हणणं नाही बरं का, हे माऊलीचं म्हणणं आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरी सांगते तुम्हाला, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तयाची शरीरे सेवे लागे शरीरे लोन कीजे. घरातले दुसरे आई वडील आहेत, देव आपले. म्हणून आई वडिलाला कधी दुःखी ठेवू नका. अरे किती दिवसाचं आयुष्य असतं, आणि त्यांनी ह्या जगाच्या पाठीवर, तुम्हाला सांगते, कोणालाच वाटत नाही सर की माझ्या पुढं कोणी जावं का? वाटतं? कोणाचा आहे का अनुभव? कोणाला वाटत नाही की माझ्या पुढं कोणी जावं. पण जगामध्ये एकच अंतःकरण आहे की त्या अंतःकरणाला वाटतं माझ्याही पेक्षा माझ्या मुलाने मोठं व्हावं, ते बापाचं अंतःकरण. म्हणून जगामध्ये आकाशापेक्षा मोठं कोण असेल तर तो आहे आपला बाप, आणि पृथ्वीपेक्षा मोठं कोण असेल तर ती आहे आपली आई. आई का मोठी? तर 9 महिने आपण आपल्या आईच्या गर्भात असताना 21,676 वेळा आपण श्वास घेतो, हे आपण ऐकलं. पण 9 महिने ज्यावेळेस आपले नाळ आईच्या नाळीशी जुटल्या जाते, तेव्हापासून आई अर्धा श्वास त्या बाळाला पुरवत असते. म्हणून जन्माला घालायचे तेव्हापासून ती आपली रक्षण करते. म्हणून जगामध्ये आईसारखं दैवत कोणतं नाहीये, आणि वेद सुद्धा त्याला मान्य देतोय. आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव. हे देव घरातले जाणा. आपण कितीही महाराज लोकांची कथा कीर्तन ऐकले, किती दान धर्म केलं, आणि घरातल्या जर का माता पित्याला आपण त्रास देत असतो तर ते केलेलं दान पुण्य आपलं काम येणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगात दुसरे आई वडील आहेत, आई वडील आपले देव आहेत. तिसरे देव आहेत या जगामध्ये, त्यांचं नाव आहे संत. ह्या प्रतिमाचं आपण पूजन करतो. काय म्हणून करतो? की हे संत होऊन गेले. आपण नामदेव बाबांचा आता इथं पुण्यतिथी सोहळा निर्माण करायला लागलो. साधनोती परिंकारी इति साधू.
जे परम अवस्थेला पोहोचलेले, ज्यांनी परम कल्याण जीवनाचं करून घेतलेलं आहे, जे साध्य मनुष्य जीवनामध्ये प्राप्त करायचं होतं ते नामदेव बाबाने आज पूर्ण केलेलं आहे. म्हणून ते गेल्याच्या नंतरही आज त्यांच्या नावाने आपण लाखो रुपयाचा खर्च करतो का, की त्यांनी त्यांचं साध्य ह्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणून संत ह्या जगातले तिसरे देव आहे. तुम्ही संत माया बापा कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, है की नाही. म्हणून संत ह्या जगातले तिसरे देव आहे. आणि असे संत ह्या जगामध्ये आले तर तुम्हा आम्हाला जागृत केलेलं आहे त्यांनी. त्याच संतांपैकी एका संताचा आपण अभंग घेतला. ते संत आपल्याला सांगतात की देवाच्या दारी उभा क्षण भरी त्याने मुक्तिचारी साधी येल्या. मला तुम्ही सांगा, आता 7 दिवस आपण देवाच्या दारीच बसलेले की नाही. एक माणूस मला म्हटला, ताई माऊलीने सांगितलं की देवाच्या दारी उभा क्षणभर उभा राहिल्याने जर का 4 मुक्तीचा लाभ होतो. माझं सगळं आयुष्य देवाच्या दरबारामध्ये गेलं, सगळं आयुष्य मी देवाच्या चरणी वाहिलं, पण मला अजून काही मोक्ष मिळाला नाही आणि माझ्या स्वप्नात सुद्धा विमान आलं नाही. म्हणलं, राजा तू देवळाच्या दारी होता, देवाच्या दारी नव्हता. आपण देव बघितला, आता द्वार कोणता आहे हे द्वार पाहणं फार महत्वाचं आहे. कारण की अर्थाविना पोती, नाकाविना मोती, आहे की नाही. आपल्याला हरिपाठ म्हणत असताना आपण अर्थपूर्वक जर का त्याचं चिंतन केलं तर तो आपल्याला डबल फायदा देईल. विठ्ठल विठ्ठल. द्वार म्हणजे काय, देवाच्या द्वारी सांगितलं, देवळाच्या द्वारी देवा माऊलीने सांगितलं नाही. मग हे जे द्वार आहे, भावार्थ रामायणामध्ये याचे प्रकार सांगितले द्वाराचे. देवाच्या द्वारी जर को उभा राहायचं असेल तर जे माझे रामप्रभू आता 22 तारखेला मंदिरामध्ये विराजमान झालेत, त्याच रामप्रभूचं वर्णन करत असताना सुमंताने सुंदर असं वर्णन केलं भावार्थ रामायणामध्ये की रामाच्या महलासमोर उभा राहिला आणि त्याने वर्णन करताना सांगितलं, राजभुवन ते महालय म्हणजे मंदिर आहे, रामाचं घर म्हणजे, आणि तेथे प्रथम द्वारवंटा श्रवण आहे, दुसरं निधी ध्यासन आहे, तिसरं तत्वम पदार्थ शोधनम आहे. त्याच्यानंतर सांगितलं 4th द्वार की नित्य अनित्य विवेक सांगितला, आणि 6वं द्वार सांगितलेलं आहे, 5वं द्वार सांगितलं वैराग्य. असे 7 द्वारापर्यंत त्यांनी रचना केली. म्हणून पहिलं द्वार जर का देवाच्या द्वार कोणतं असेल तर ते आहे जे तुम्ही आता काम करताय ते, त्याचं नाव आहे श्रवण करणं. आणि नवविधा भक्तीमध्ये भागवतामध्ये 7म स्कंदामध्ये सांगितलं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, या 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या. आता रामायणामध्ये श्रवणच सांगितलं आणि भागवतामध्ये श्रवणच सांगितलं. हे पहिलं द्वार आहे बरं का, कुठलं, देवाचं द्वार. मग श्रवण का सांगितलं तर त्याचं कारण आहे सज्जनांनो. श्रवण याच्यासाठी सांगितलं की श्रवण केल्याच्या नंतर बाकीच्या 8 भक्ती कराव्या लागत नाही, त्या 8 भक्ती आपल्याला ऑटोमॅटिक घडतात. विठ्ठल विठ्ठल.
आपल्याला ऑटोमॅटिक घडतात. हे झालं पहिलं द्वार, श्रवणद्वार. आता भागवतामध्ये 2 द्वार सांगितलेले आहे. माऊल्यांनो ऐका. महत सेवा द्वार माहुर विमुक्तेस तमोद्वारम योषिता संगी संगम महानतस्ते समचित्ता प्रशांता विमन्य बहवत सुरदे साधोय. आजचं कीर्तन म्हणजे शास्त्र प्रमाणाला धरून राहणार आहे आणि तुम्हाला जागृत अवस्थेत ऐकावं लागणार आहे. ज्याने का डुकले घ्यायला सुरुवात केली तर त्याच्या डोक्यावरून पाणी गेलं समजायचं. तसं अजून कोणी झोपलेलं नाही म्हणा. महत सेवा द्वार माहुर विमुक्तेस. भागवतामध्ये 2 द्वार सांगितले, तुम्हाला सोपं सांगते. एक द्वार आहे संतांची सेवा आणि दुसरं द्वार आहे योषिता संगी संगम, व्यभिचारी जीवन जगणं. आता हे द्वार कोणतं आहे तुम्हाला सांगू का? याच्यामध्ये 7 प्रकार जो माणूस करतो, द्यूतमच मासमच मदिरांच वैश्या मृगयार्थ चौर्य परधारा सेवा एतानी सप्तानी व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. योषित हा संगी संगम. नरकाचे द्वार कोणतं आहे? द्यूत क्रीडा खेळणं. जो माणूस पत्ते खेळतो द्यूतम, जो मदिरापान करतो दारू पितो मासम, मृगयार्थ चौर जो मांसाहार खातो, जो माणूस शिकार करतो विनाकारण निरापराध प्राण्याला मारतो, मृगयार्थ चौर चौर्य म्हणजे चोरी करतो, जो माणूस चोरी करतो, आणि परदारा सेवा परस्त्रीची अभिलाषा धरतो, घरच्या पत्नीचा त्याग करून परस्त्री सगळं राहतो. ते 7 द्वार हे नरकाचे द्वार आहे. मग ह्या माणसाला सुद्धा नरकामध्ये गेल्याच्या नंतर याचंही पूजन होतं, याची सुद्धा त्या ठिकाणी अतिथी सेवा होते. पण कशी होते ते नामदेव तुकाराम महाराजांनी सांगितले. मारिती झोडीती तोडीती यमाची किंकर निष्ठुर विठ्ठल विठ्ठल. मारिती तोडीती झोडीती यमाची किंकुर निष्ठुर. नाही त्या यमाची करुणा, त्याला दया नाही आहे. तिथं त्या यमाच्या इथं जायचं असेल तर हे 7 काम जो करतो किंवा ह्या 7 पैकी एक जरी जो काम करतो का, या काम क्रोध लोभा माझी जीवेजी होय उभा तो निरईपुरीची सभा सन्मान पावे. माऊली महावैष्णव सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, आपण माऊलीचा हरिपाठ घेतला आणि माऊलीच्याच प्रमाणाने आपल्याला अभंग सोडायचा आहे. तर माऊली सांगतात त्याला पण त्या सभेमध्ये मान भेटतो, पण कोणता भेटतो? मारिती तोडीती जोडीती. अशा प्रकारचं हे नरकाचं द्वार आहे. मग आम्हाला ह्या नरकाच्या द्वारात जायचं नाही महाराज. मग आम्हाला कोणतं द्वारात जायचंय? स्वर्गाच्या द्वाराला जायचंय. याच्यासाठी काय करावं लागल? तर महत सेवा द्वार माहुर विमुक्तेस. आपल्याला संतांची सेवा करावी लागेल. संतांची सेवा केल्याच्या नंतर जीवाला काय परिणाम होतो हे आपण बघू. एक कुंभार मडकी घडवत होता. बघा संत सेवा केल्याच्या नंतर काय होतं. एक कुंभार मडकी घडवत होता. मडकी घडवली, त्याने आव्यामध्ये टाकली, सुंदर ती भाजली आणि भाजल्याच्या नंतर सगळे मडके काढले. त्यांना वाजून बघितलं, कच्चे पक्के मडके बघितले. त्याचे 100 मडके होते, त्याच्यामध्ये 99 मडके त्याचे चांगले भरले, सुरक्षित चांगले बाहेर निघले. एक जो होता 100व्या क्रमांकाचा, त्याला बघितलं, वाजलं, पण तो बदक वाजू लागला. मग त्याने बघितलं हे का वाजायला लागला, हातून निरीक्षण केलं तर त्याला बुडाशी एक छिद्र होतं, त्याच्या बुडाशी एक छिद्र होतं. मग त्याने ते मडकं बाजूला ठेवलं. आता ज्या मडक्याला छिद्र आहे त्याला कोणी घेईल का? त्याला कोणी उपयोगात आणल का? नाही. मग त्याने ते बाजूला ठेवलं, 99 मडके बाजारात ठेवले आणि ते विकायला लागला. रस्त्याने जाता जाता एका साधूने बघितलं, त्यालाही आता त्या ठिकाणी त्याचा मोठा आश्रम होता, म्हणून त्याला ही गळती लावण्यासाठी एक सुंदर माठ पाहिजे होता. तो जाता जाता त्याने गेला माठापाशी, म्हणला आपल्याला 1-2 माठ घेऊ. मग तो गेला, विचारपूस केली, माठाचे भाव ठरले. त्याने त्याच्यापैकी एक माठ घेतला आणि निघाला. निघत असताना त्याचं त्या एका मडक्याकडे लक्ष गेलं. कुंभार बाबाला विचारलं, हे मडकं बाजूला का ठेवलं रे? त्याने सांगितलं, बाबा ते काही कामी नाही, निकामी झालेलं आहे आणि त्याचा काही उपयोग पण होणार नाही. म्हणले का?
त्याच्या बुडाशी एक छिद्र पडलेलं आहे. ते म्हणले, अरे अरे तू ह्या सगळ्याला सोबतच घडवलं, सगळ्याला भट्टीमध्ये सोबतच भाजलं आणि त्याच्यामध्ये केवळ एक दुर्गुण निघला, एक छिद्र दिसलं म्हणून तू त्याचा त्याग करायला लागला. तसं करू नको, हे मडकं मला देऊन टाक. तो म्हणला, बाबा हे तुमच्या पण काही कामाचं पडणार नाही, काय करणार तुम्ही याला घेऊन? नाही म्हटले, मी याला कामात आणीन, मला देऊन टाक. त्या साधू बाबाने ते मटकं घेतलं, आपल्या आश्रमात आले आणि बार्शीच्या वेळेस महादेवाच्या पिंडीवर त्यालाच गळतीला म्हणून लावलं. आणि जितके लोक त्या मंदिरात जायचे दर्शनाला, त्या अगोदर त्या मटक्यावर फुलं टाकायचे, त्याचं दर्शन घ्यायचे आणि नंतर पिंडीचं दर्शन घ्यायचे. मला तुम्ही सांगा, निकाम्या व्यक्तीला, ज्याचा ह्या जगामध्ये कोणीच आदर करत नव्हतं, ज्याला कोणी आपलं म्हणत नव्हतं, ज्याला काहीच किंमत नव्हती, त्याला कोणी किंमत आणून दिली? बरं, कोणी किंमत आणून दिली? साधूनी. का तर त्या साधूच्या इथं तो सेवेला गेला. म्हणून जीवनामध्ये साधूची जर का सेवा केली तर जीवनामध्ये अमूल असं परिवर्तन होत असतं. म्हणून संत सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. सेवा हे दुसरं द्वार आहे. मग आता इथं सांगितलं, देवाच्या द्वारी उभा किती वेळ राहायचं? क्षणभर राहायचं. महाराज मला तुम्ही सांगा, आपण सगळं आयुष्य देवाच्या मंदिरामध्ये उभा राहण्यात घालतो किंवा घंटाभर तरी बसतो की नाही? रोज सकाळी तुम्ही दर्शनाला येता की नाही? मंदिरामध्ये आल्याच्या नंतर घंटा अर्धा घंटा आपण बसतो की नाही? मग आपल्याला अजून तरी शाश्वती आहे का? आपण असं छाती ठोकपणे सांगू शकतो की मला मोक्ष मिळणार आहे म्हणून? म्हणू शकतो का? नाही. का नाही म्हणू शकत? आपल्याला अजून ती अवस्था प्राप्त झाली नाही. आपण इथं माऊली सांगता क्षणभर उभा राहा. हे क्षण कोणता आहे माहिती का? हा क्षण आहे एक. त्याचं तत्वार्थ तुम्हाला मी सांगते. आपल्याला आयुष्य आहे 100 वर्षाचं आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे 1 परार्ध. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात असं माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे काळकुटाचे सहोदर, मृत्यू बेहणे पेले अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलते. मग त्या इंद्राला आयुष्य किती आहे? कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 आणि त्याच्यामध्ये बाकीचे 3 युग आहे, त्रेतायुग, द्वापारयुग आणि सत्ययुग. असे सत्ययुगाचे 1000 वेळा भटकंती होते, पूर्ण होते, तेव्हा 1 इंद्र बदलतो. असे 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये बदलतात. मग ह्या इंद्राच्या एका दिवसामध्ये 14 चौकड्याचं राज्य भेटलं होतं रावणाला. 14 चौकड्याचं राज्य त्याने भोगलं आणि त्याच्यानंतर मार्कंडे नावाचे ऋषी 14 कल्पाचं आयुष्य त्यांना भेटलं. त्या मार्कंडेच्या नंतर लोमहर्षण नावाचे एक ऋषी 14 चौकड्याचं राज्य, 14 कल्पाचं राज्य त्यांना भेटलं. 14 कल्प गेल्याच्या नंतर लोमहर्षण नावाच्या ऋषीचा एक अंगावरला केस तुटून पडतो. मग त्याच्या अंगावर केस किती असतील? आणि एक केस पडल्याच्या नंतर 1 कल्प पूर्ण होतो. आणि त्याच मार्कंडेयाच्या नंतर आपली गणती देवाने केली मनुष्याची. तर माणसाला आयुष्य किती दिवसाचं आहे? दिवसाचे 100 वर्षाचं. आता इमानदारीने सांगा, आपण रात्रीचे 12 तास झोपतो की नाही? कोणी 8 तास झोपतो, कोणी 6 तास झोपतो. पण आपले 50 वर्ष झोपेत गेले की नाही?
राहिले खाली 50 वर्ष. 50 वर्षामध्ये आपले 12 वर्ष बालपणाचे घाला, त्याच्यानंतर 12 वर्ष शिक्षणाचे घाला, त्याच्यानंतर 12 वर्ष आपलं लग्न झालं, मुलं बाळ जन्माला घातले, त्यांना शिकवण्याचे घातले, त्याच्यामध्ये राहिले फक्त 12 वर्ष. त्याच्यामध्ये आपण त्या मुलाबाळांचे लग्न कार्य केले, त्यांना मुलं बाळ झाले, नातरुंड पतरुंड झालेत. आता गावामध्ये सुंदर सप्ताह सुरू झाला, एवढे सुंदर बसण्याची व्यवस्था आहे, भागवत झाले की जेवायची व्यवस्था आहे. आता तरी आपण भजनाला यायला पाहिजे की नाही? आता तरी परमार्थ करायला पाहिजे की नाही? तरी पण येत नाही. आणि आलेच भागवतामध्ये कीर्तनामध्ये तर नातू घेऊन येतो आपण, है की नाही? ऐकायला पोती, सांभाळायला नाती आणि ध्यानात राहिली माती. आता वाती वळायचे बंद झालेत. म्हणून 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि या 100 वर्षाच्या आयुष्याला माऊली म्हणता एक क्षण. आता हा झाला मी तुम्हाला परंपरेने सांगितलेला एक क्षण. आता दुसरा क्षण असा आहे, आपण डोळे मिट करतो की नाही, राहून राहून डोळे मिटकतो की नाही. मग हे जे आपण वरची पापणी खालच्या पापणीला चिटकून जाते, याला काय म्हणते? क्षण नाही, निमिषार्ध क्षण म्हणते त्याला. निमिषार्ध तुटी लव क्षण, जेन सोडी ते हरिचरण. निमिष वरची पापणी खालच्या पापणीला चिटकून जाण्याला जितका वेळ लागतो तितका वेळ पण देवाचं भजन सोडू नका, असं त्या ठिकाणी नाथबाबाला सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या द्वारी उभा क्षण भरी. आपण देव कोण आहे बघितलं? देव किती आहे? एकच देव. कोणी? भगवान परमात्मा. बरं, एकाला किंमत आहे का शून्याला किंमत आहे? भारत सरच ना तुम्ही. एकाला किंमत आहे का शून्याला किंमत आहे? कशामुळे? दादा लेकर, तुम्ही मला सांगा सर, एकाला किंमत आहे का शून्याला किंमत आहे? शून्याला कशी किंमत आहे? नाही नाही, हा तुमचं म्हणणं बरोबर आहे. शून्य, एक शून्य, एका पुढे शून्य दिला की 10 होते, त्याच्या पुढे एक दिला की 100, त्याच्या पुढे एक दिला की 1000. 1000 म्हणा ना, 1000. 1000च्या पुढे एक दिला की 1,00,000 रुपये होते की नाही? त्याची किंमत वाढत गेली ना. कोणाची? एकाची. नाही नाही, त्यांच्या पद्धतीने चालू द्या ना. बरोबर आहे, त्यांनी सांगितलं की एकाला किंमत शून्यामुळे. शून्य वाढला की 10, 100, 1000, लाख, 1,00,000, करोड वाढत गेले. पण इथं मला म्हणायचं, एक एक तुम्ही वाढत गेले, एकाची किंमत वाढली, पण एकाचं जर का तंगडच मोडून घेतलं तर? एकाचा खालचा पाय काढून घेतला तर सगळे काय झाले? सगळे शून्य झाले की नाही? मग शून्याला किंमत कोणामुळे? एकामुळे. हे तुकाराम महाराजांचं सांगणं. पदरचं तुम्हाला मी इथं काहीच सांगणार नाही. तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये सांगितलेलं आहे. मला ते प्रमाण आठवत नाही, पण मला विषय आठवला तो, की तुकाराम महाराज म्हणतात, एकाला किंमत शून्यामुळे नाही, शून्याला किंमत एकामुळे. बरं, मला तुम्हाला हे जरी नाही कळालं, पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा पाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे. हे तर कळतं ना. मग ह्या शून्याला पाहणार कोण होतं बरं? हा शून्य म्हणून कोणाला कळाला? शून्य होते म्हटले ना ते. मग ज्या आरती शून्य होता त्या आरती शून्याला पाहणारा कोणीतरी आहे की नाही? मग तो कोण आहे? कानोबा तेरे तेरे ते विठ्ठल. महाराज, ह्या जगामध्ये एकच देव आहे आणि देवामुळं आपल्या सगळ्याला किंमत आहे.
आपल्याला किंमत कुठपर्यंत आहे? देव आपल्या शरीरामध्ये जीवरूपाने, आत्मरूपाने, कुटस्थ रूपाने, ब्रह्मरूपाने, आणि तो जर का चैतन्य रूपाने असणारा परमात्मा निघून गेला तर सकाळी सगळी गाव तुमच्या दारात गर्दी करायचं नाही का? है की नाही? मग एक देव आहे म्हणून जग आहे, जग आहे म्हणून देव नाही आहे. म्हणून देव एकच आहे ह्या जगामध्ये, आणि देवाला विसरू नका हेच आपल्याला संताला सांगायचं आहे. मग देवाच्या शब्दाचं आपण विवेचन केलं, द्वार काय आहे ते बघितलं, क्षण कोणता आहे ते बघितलं. मग याचं भजन केल्याच्या नंतर 4 मुक्ती प्राप्त होत असतात: स्वरूपता, सायुज्यता, सलोकता आणि समीपता. आता सायुज्य मुक्ती कोणाला प्राप्त झाली? जी देवाच्या दारामध्ये क्षणभरच उभी राहिली. पूतना मावशी त्वा संकादिकाची नि माने, सायुज्य सौरसो दिधला पूतने. माऊलीचं प्रमाण आहे की माऊलीने, माऊली म्हणतात की भगवंताने ह्या पूतनेला जी मारायला गेली, अपकार करायला गेली, देवाला मारायला गेली, तिला देवाने सायुज्य मुक्ती दिली. आता सायुज्य मुक्ती कशाला म्हणतात माहिती आहे का? आपलं स्वतःचंच रूप भक्ताला देणं किंवा आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये त्याला विलीन करून घेतलं, त्याला म्हणते सायुज्य मुक्ती. दुसरी आहे स्वरूपता मुक्ती, देवासारखं रूप आपल्याला प्राप्त होणं. नाथबाबाच्या एकनाथी भागवतामध्ये तुम्ही 24वा अध्याय काढा, 4ही मुक्त्यांचं वर्णन तिथं केलेलं आहे. तिसरी आहे सलोकता, देवाच्या लोकामध्ये राहायला भेटणं, ही 4थी मुक्ती आहे. आणि सायुज्य, स्वरूपता, सलोकता आणि समीपता, देवाच्या जवळ राहायला भेटणं, आणि मात्र पित्र भात्र, हे सगळे आपण उधरून नेऊन आपणही तिथं जाणं, ही 4थ्या क्रमांकाची मुक्ती. अशा 4 मुक्तीचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. ह्या 4 मुक्ती प्राप्त होत्यात. माऊली तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला देव कळाला, तो क्षण कळाला, पण हे केल्याच्या नंतर हे प्राप्त कशाने होणार आहे? माऊली मले अभंगाचं 2रं चरण. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी हरी म्हटल्याने पुण्य वाढतं. पुण्याचे प्रकार आहेत. पापात्मक पुण्य स्वर्गा जाईजे, पुण्यात्मक पाप नरका जाईजे. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, पुण्य करता करता कधी पाप होतं आणि पाप करता करता कधी पुण्य होतं. याच्यासाठी एक दृष्टांत तुम्हाला चालता चालता सांगा ना, कसं पुण्य करता करता पाप होतं. संक्रांतीचा टाइम होता, आता पौष महिनाच आहे ना, संक्रांतीचा टाइम होता, आणि एक महात्मा रस्त्याने जाता जाता त्याला एक सुंदर असं वडाचं झाड दिसलं, आणि त्या महात्म्याला वाटलं की आपण दुपारपर्यंत इथं विश्रांती घ्यावं आणि थोडं थांबावं इथं. मग चालता चालता तो महात्मा गेला, आपलं आसन टाकलं, बसला, कमंडलू बाजूला ठेवलं, जलपान केलं, आणि त्याला सुंदर अशी गार सावली भेटली, सुंदर असं मंजूळ हवा व्हायला लागली होती. त्याचं मन झालं की चला आपण थोडंसं समाधी लावू, भजन करू. म्हणून त्याने सुंदर अशी मांडी घातली आणि भजनाला प्रारंभ केला. मनातल्या मनात तो भजन करायला लागला. आता तो भजनामध्ये तल्लीन झाला, त्याला समाधी अवस्था प्राप्त झाली, आणि तिथून
मंदिराला जाण्यासाठी रस्ता होता, म्हणून तो होता संक्रांतीचा दिवस. आणि तिथून काही माता माऊल्या सजून धजून चालल्या होत्या वाण द्यायला. वाण द्यायला जाता जाता ह्या माऊल्यांना दिसले ते ऋषी बाबा. त्या गेल्या, त्या ऋषी बाबाच्या समोर त्याने हळदी कुंकू वाहिलं, सुंदर असं तिळगुळ वाहिलं, तिळाचे लाडू वाहिले. आता यांनी दर्शन घेतलं, ते निघून गेला. त्या बाबाला काही माहीत नाही बरं काय, पण ह्या माऊल्याने तिथं हळदी कुंकू वाहून तिळगुळ ठेवलं. आणि त्या गेल्याच्या नंतर त्या तिळगुळाला लागल्यात मुंग्या. आता मुंग्या लागल्या आणि त्या मुंग्या वाढत 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 गेल्या आणि त्या मुंग्या त्या बाबाच्या अंगावर चढल्या. त्या मुंग्या चढल्याच्या नंतर त्या लागल्या गुदगुल्या करायला, त्या बाबाला डसायला लागल्या. त्यांनी त्यांचं काम सुरू केलं, त्या डसायला लागल्या. डसत असताना त्या बाबाला इतका त्रास झाला. ते बाबा म्हणले, सुंदर असं गावाच्या बाहेर येऊन बसलो, पण इथं कोणी मुंग्या आणून सोडल्या असतील बाबा, ज्यांनी मुंग्या आणल्या असतील, ज्यापासून मला ह्या मुंग्या डसत असतील, त्यांचं कधी कल्याण होणार नाही, ते बाबा म्हटले बरं का. आणि 4 वाजता शाळा सुटली, पोरं गावाकडे चालली. जाता जाता रस्त्याने ट्रॅक्टर चाललं होतं ऊसाचं. पोऱ्याने चालता चालता रस्त्यात ते ट्रॅक्टरची ऊसं काढून घेतले आणि ऊसं खात गावाकडे यायला लागले. येता येता पोऱ्याने काय केलं, त्या बाबाला बघितलं. त्या ऋषी बाबाला बघितल्यावर मी एक जण म्हणलं, किती ढोंग करायला लागला बघ ना. म्हणले, रस्त्यावर कुठं भजन करायला बसत असते त्या, कितीच मूर्खपणा आहे लोकांचा. बघ ना, इथं मांडी घालून बसलाय, भजन करायला लागला. एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या रस्ता वाहतूक आहे, याला काय भजन होत असेल, काय समाधी लावून बसलेला नाटक करायला लागला. ते रस्त्याने ऊस खात चालले होते. मनामध्ये त्यांनी अवहेलना केली, वाणीने ते अभद्र बोलले आणि त्यांनी चिवट्या तोंडातल्या काढल्या आणि त्या बाबाला उठून म्हणले, फेकून हाणले. त्या पोरांनी जशी चिवटी त्या बाबाला लागून खाली पडायची, 4-5 मुंग्या त्याच्या संग खाली यायच्या. असं करता करता पोरांनी इथून तिथपर्यंत जाऊस तर चिवट्या त्या बाबाच्या अंगावर फेकल्या आणि सगळ्या मुंग्या हळूहळू खाली आल्या. ते बाबा म्हणले, ज्यांनी ह्या मुंग्या माझ्या अंगावरल्या काढून दिल्या असतील, त्यांचं कल्याण हो. काय म्हणले, त्यांचं कल्याण हो. आता मला तुम्ही सांगा, ह्या ज्या माऊल्यांनी तिथं हळदी कुंकू वाहून तिळगुळ वाहिलं होतं, हे काय म्हणून वाहिलं बरं? पुण्य हो म्हणूनच वाहिलं ना, आपल्याला सौभाग्याचं दान भेटावं म्हणून वाहिलं, भक्तियुक्त अंतकरणाने वाहिलं. पण त्यांना शाप भेटला की नाही? आणि ज्यांनी अवहेलना केली त्यांना आशीर्वाद भेटला की नाही? याला म्हणते स्वर्गात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पुण्य. विठ्ठल विठ्ठल. मग पुण्य जे आहे, कधी कधी पुण्य करता करता पाप होतं. मग माऊली काय म्हणतात, पुण्याची गणना कोण करी, कोणत्या पुण्याची पण, ह्या पुण्याची का ह्या पुण्याची? माऊली म्हणतात, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आता शुद्ध पुण्य आहे, स्वर्गातलं पुण्य. आपण जर का दान धर्म केलं, हे बघा मी थोडक्यात तुम्हाला सांगेल, पुण्य केलं तर आपण स्वर्गाला जाऊ, पाप केलं तर नरकाला जाऊ, आणि भक्ती केली तर वैकुंठाला जाऊ. मग हे जे पुण्य आहे, पुण्य माऊली कोणतं म्हणतात? तर माऊलीच्या लक्षणाने मी तुमच्यापर्यंत एक गोष्ट सांगेल. महाभारतामध्ये एक सुंदर अशी गोष्ट आलेली आहे की पांडवांनी राजसूय यज्ञ केला. आता पांडवांच्या राजसूय यज्ञ हा कोणाच्या अध्यक्षतेखाली झाला? भगवान श्रीकृष्णाच्या. भगवान श्रीकृष्णाच्या अध्यक्षतेखाली तो यज्ञ पूर्ण होत गेला. आणि शेवटच्या दिवशी सगळी सभा बसली आणि रोज संध्याकाळी स्वर्गामध्ये पांडवांच्या नावाने स्वर्गात घंटा वाजत होता. शेवटच्या दिवशी आता सगळे लोक एका जागेवर आले. सर्वानुमते हा राजसूय यज्ञ पूर्ण झाला अशी घोषणा करायची होती. राजे महाराजे भगवान श्रीकृष्ण अध्यक्ष पदावर विराजमान झाले आणि तितक्यामध्ये एक मुंगूस तिथं आलं. काय आलं? मुंगूस तिथं आलं. आणि ते मुंगूस तिथं येऊन बसलं आणि राजे लोक उठले, सर्व एक मताने म्हणू लागले, पांडवांचा राजसूय यज्ञ पूर्ण झाला असं म्हणायचं. ते मुंगूस मला, थांबा, राजसूय यज्ञ पूर्ण झाला नाही. मुंगूस हे मानवी वाणीने बोलायला लागले. त्या मुंगसाला धर्मराजाने प्रश्न केला, म्हणले माझा यज्ञ पूर्ण झाला नाही हे तू कसं काय म्हणायला लागला? तो म्हणला, राजा माझा अर्धांग सोन्याचं झालेलं आहे
कोण म्हटलं ते? मुंगूस. माझा अर्धांग सोन्याचं झालं आणि तुझ्या ह्या यज्ञाची ख्याती ऐकून, बॅनर बघून, पेपरला मी बातम्या ऐकून, टीव्हीला बघून मी धावत पळत इथं आलो आणि तुझा जिथं यज्ञ झाला तिथं दुपारपासून लोळत होतो, पण माझं काही राहिलेलं अर्धा अंग सोन्याचं झालं नाही, म्हणून तुझा यज्ञ पूर्ण झाला नाही. पांडव तो धर्मराज होता, भगवान श्रीकृष्णाकडे बघू लागला. मला नारायण हे काय म्हणतो बघा तुम्ही. नारायण म्हणले तो खरंच बोलायला लागला, तो खरं बोलायला लागला. भगवान श्रीकृष्ण हे बोलल्याच्या नंतर पांडवांना थोडं वाईट वाटलं. म्हणले तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही हा यज्ञ पूर्ण केला आणि तुम्ही सुद्धा ह्या एका मिनिटामध्ये मुंगसाच्या पक्षामध्ये गेला, काय कारण? म्हणले पांडवांनो, तुम्ही हा यज्ञ करण्याच्या अगोदर तुझ्या चारही भावाला तू 4 दिशेला पाठवलं, लोकांशी युद्ध केलं, त्यांच्याकडून धन आणलं, त्या धनातून तू हे यज्ञ केलेला आहे, म्हणून तू अनेक लोकांना मारून हा यज्ञ केलेला आहे. त्याच्यामुळं तुझ्याकडं शुद्ध पुण्य राहिलेलं नाही आणि शुद्ध पुण्य तुझ्याकडं जमा झालं नाही. मग पांडवांनी विचारलं शुद्ध पुण्य हे कोणाकोण झालं? म्हणले ते मुंगसाला विचारलं की तुझं हे जे अर्धांग आहे हे कुठं सोन्याचं झालं? त्याने सांगितलं महाराज, कनाद नावाचे ऋषी होते आणि या कनाद ऋषीने भिक्षा मागून जीवन जगायचे. आता ब्राह्मणाचे अनेक प्रकार असते. एक ब्राह्मण आहे पूजापाठी करून जी दक्षिणा भेटेल त्याचे जीवन निर्वाह करतो. दुसरा एक ब्राह्मण आहे की लोकांच्या दारी जाऊन याचना करतो. तिसरा एक ब्राह्मण आहे की वेदशास्त्र वाचून लोकांना उपदेश करून त्याच्याकडून जी दक्षिणा भेटेल त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करतो. पण एक ब्राह्मण आहे भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. आणि शेवटला एक ब्राह्मण सांगितला की तो अयाचक वृत्तीचा असतो आणि त्या ब्राह्मणामध्ये नाव येतं कणाद ऋषीचं. ह्या कणाद ऋषीने काय केलं, जिथं खळं करतो का आपण, त्या खळ्यातले सगळं धान्य घरी आणल्याच्या नंतर त्या खळ्यातले दाणे वेचून आणायचे आणि ते दाणे वेचून आणून त्याची भाकरी करून खायची. त्यांच्या घरामध्ये एक मुलगा, सुनबाई आणि ते दोघं नवराबायको असे 4 जण होते. असा त्यांचा कालखंड. बाजारातले लोक धान्य घेऊन गेले की तिथं जायचं, धान्य गोळा करून आणायचं आणि ते घरी आणून खायचं, ही त्यांची जीवन पद्धती. एक दिवस असा झाला, भगवंताने परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यांना बाजारात धान्य भेटलं नाही. लोकांच्या खळ्याला गेले, तिथं धान्य भेटलं नाही. असं करता 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 6 महिन्याचा काळ गेला. कणाद ऋषीला खायला काहीच भेटलं नाही. 6 महिने झाल्याच्या नंतर कुठंतरी एक खळं झालं होतं आणि त्या खळ्याच्या जागेवर गेले, तिथं त्यांना थोडंसं धान्य भेटलं. 6 महिन्याच्या नंतर ते धान्य आणलं, त्याला दळलं आणि सुंदर असे त्याच्या 4 भाकरी केल्या. 4ही जणांनी ते वाढून घेतल्या. खाना इतक्यात वेळामध्ये दारी याचक आला आणि तो याचक त्या ठिकाणी बोलायला लागला. म्हटला महाराज, मी 1 महिन्यापासून उपाशी आहे, मला तुमच्याकडे काही भाकर भेटेल तर द्या. म्हटलं. कणाद ऋषीने आपल्या हातातली भाकर घेतली आणि त्याला दिली. बघा बरं का, जो 6 महिने उपाशी तो, त्याला दिली, त्याने ती घातली. तो म्हणला महाराज अजून थोडी एखादी भाकर भेटली तर द्या ना. त्यांच्या बायकोने दुसरी भाकर दिली. म्हणला महाराज आताशी अर्ध पोट भरलं, अजून भाकर असेल तर द्या. मुलाने दिली. म्हणला आता 12ने पोट भरलं, पूर्ण एक पोट भरायला पाहिजे, अजून थोडी असेल तर द्या. त्यांच्या सुनबाईनं दिली. 4ही जणांनी 4 भाकरी दिल्या आणि त्या याचकाने खाल्ल्या. खाल्ल्याच्या नंतर त्याने तृप्तीचा ढेकर दिला आणि त्या ढेकरातून त्याने आपलं स्वतःचं रूप बदललं. तो याचक कोणी नव्हता, तो होता इंद्र महाराज. आणि इंद्राने सांगितलं, महाराज तुम्हाला 6 महिन्यापासून अन्न भेटलं नाही आणि हे तुम्हाला भेटलं 4 भाकरीचं धान्य, याच्यातही मी तुमच्याद्वारे याचक म्हणून आलो. तुम्ही काही एक न बोलता तुम्ही मला हे याचक म्हणून भाकरी दिल्या. मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला मी सगळ्या कुटुंबाला घेऊन आता स्वर्गाला जाणार. रथ बोलवला, रथामध्ये बसले, निघाले. ते निघाले त्यावेळेस मी तिथं होतो आणि मी त्यांनी याचक जेवलो होता त्या जागेवर मी लोळलो आणि माझा अर्धांग सोन्याचं झालं. ते रथात बसून निघाले त्यावेळेस मी त्यांना विचारलं की महाराज तुमच्या पुण्याईमुळे माझा अर्धांग सोन्याचं झालं, हे राहिलेला अर्धांग कुठं होईल? म्हणजे जो कोणी शुद्ध पुण्य करेल का त्याच्या घरी तुझा अर्धांग सोन्याचं होईल. म्हणून मी तुझ्या यज्ञाचा शोध घेत घेत इथपर्यंत आलो.
तुझा यज्ञ काही शुद्ध पुण्य झालेलं नाही राजा तुझ्याकड. माझा अर्धांग सोन्याचं झालं नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून पुण्याची गणना कोण करी, कोणत्या पुण्याची शुद्ध पुण्य केलं पाहिजे. आणि शुद्ध पुण्य कोणते? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. म्हणले महाराज आम्ही हरिहरीचं भजन करू. हरी म्हणल्याने काय होतं? हरती पापानी तापानी शोकानी इतिश्री हरी. ज्याचं भजन केल्याच्या नंतर जो आपला ताप हरण करतो, दुःख हरण करतो, त्याचं भजन केल्याच्या नंतर सर्व दुःखाचा नाश होत असतो. म्हणले महाराज बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं. आम्ही आता हरिहरीच भजन करू, त्याच्याने आमच्याकडं पुण्य प्राप्त होईल. आणि त्या पुण्याची गणना कोणी करू शकणार नाही. पण हे भजन करण्यासाठी संन्यास घ्यावा लागेल का? ब्रह्मचारी राहावं लागेल का? घरदार सोडून जावं लागेल का? म्हणले काहीच नाही. जिथं आहे तिथंच राहून भजन करा. अभंगाचं 3रं चरण. सोने संसारी जीव वेदशास्त्र उभारी पाहे सदा, वेदशास्त्र उभारी पाहे सदा. हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. वेदशास्त्र उभारी पाहे सदा, वेदशास्त्र उभारी पाहे सदा. हरि मुखे मना, हरि मुखे मना. बघा परमार्थ करण्यासाठी जास्त लय रडल्याने देव भेटत नाही बरं का. आणि खूप हसल्याने पण देव भेटत नाही. देव केव्हा भेटतो माहिती का? वृत्तीत बदल झाल्याच्या नंतर. आणि परमार्थ हा रडण्याचा विषय नाही, परमार्थ हा हसण्याचा पण विषय नाही. परमार्थ हा जागा होण्याचा विषय. आणि जो जागा झाला त्याला देव भेटला महाराज. म्हणून आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं, भीतीने घातली आसोणी संसारी जीवे वेग करी. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, नको सेवू वन नको त्यागू अन्न चित्ती नारायण सर्व भोगी. तू ग्रहस्थाश्रमामध्येच राहा, पण ते राहत असताना फक्त काय कर? जिव्हे वेगू करी. काही काही लोकांना भजन करायचं म्हटलं तर फार टेन्शन येतं. घरदार सोडून बसा भजनाला, तिथं 3 तास पाणी प्यायचं नाही. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी दुःखाचं डोंगर उभा करतात. पण माऊली सांगतात कुठं जाऊ नको. ठाईचं बाई सोनी बसून करा एक चित्त आवडी अनंत आळवावा.
मग आपण ज्या प्रपंचामध्ये राहतो, ज्या संसारामध्ये राहतो, संसार हा वेगवेगळ्या प्रकारची त्याला शास्त्रामध्ये उपमा दिलेली. या जगाला पण संत म्हणतात हा एक संसारच आहे. आणि माऊली म्हणले मी ह्या जगतरूपी संसारामध्ये आलो तर सगळ्या लोकाला आनंदीच करल. अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा आनंद भरीना तिन्ही लोक, आनंद भरीना तिन्ही लोक, प्रपंच म्हटलेले अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आता दुसरा प्रपंच आहे आपलं घर. घरामध्ये सगळं सामान गोळा करणं, कपाट, फ्रीज, सोफा, भांडे कुंडे, तांबे तंबुटे, याचं एक नाव आहे संसार. पण याच्यातलं काही सोबत येत नाही बरं का मावशांनो, काही सोबत येत नाही. आणि तिसरा संसार शास्त्रामध्ये वेदांतामध्ये सांगितलं हे शरीर. याला एक शरीराला सुद्धा प्रपंचाचंच नाव दिलेलं आहे. मग आपण ज्या संसारामध्ये राहतो, संसार कसा असावा, कसा करावा हे पण आपल्याला शिकायचे. पण कोणाकडून शिकावं नाथ बाबा म्हटले, हे तुम्ही पक्षाकडून शिका. पक्षी अंगणी उतरती, असा गुंतली राहती, ऐसे असावे संसार, सार प्रार्थनाची दो. पक्षी अंगणी उतरती, एका गोंधळी आहे, ऐसे असावे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे आणि जगामध्ये माणसाने कोणाचीच कोणासोबत बरोबरी करू नये. कोणाच्या कपाळाला कपाळ घासल्याने आपलं भाग्य उजळत नसतं. आणि तुमच्या माहितीच तो एक सांगू का, आपलं जे प्रारब्ध असतं, जे कर्म असतं, हे आपण जन्माला यायच्या अगोदरच तयार असतं. पहिले प्रारब्ध रचा, पीछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रपंच कसा करावा तर हे पक्षाकडून शिकावं. पाण्यात नाव असावे की नावेत पाणी असावं? पाण्यात नाव असावे. आणि जर का नावेत पाणी गेलं तर नाव बुडल्याशिवाय राहील का? तसं आपण संसारात असावं पण आपल्यात संसार नसावा, असं आपण प्रपंचामध्ये राहावं. म्हणजे आपण काय करावं, आपल्या प्रपंचाची आसक्ती ठेवू नये. मनः एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो, बद्धम तो विषयासक्तम मुक्तम निर्विषयम. मनाने जर का आपण संसारामध्ये आसक्त झालो आणि माझं माझं जर का करत बसलो तर तोच संसार आपल्याला बंधनाला कारणीभूत होईल. आणि त्याच मनाने जर का आपण आसक्ती विरहित जर का भजन केलं तर तेच मन आपल्याला मुक्तीला कारणीभूत होईल. म्हणले महाराज बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं. हे बघा आमच्या बाबाकडं, भोले बाबाकडं संत आपल्याला किती सुंदर समजून सांगतात. छोटासा दृष्टांत तुम्हाला देईन, माझी सेवा संपवणार आहे. भोले बाबाकडं एक तंबाखू खाणारा माणूस आला आणि त्याला तंबाखू खाण्याचा फार छंद होता. त्याच्या घरातले सगळे लोक कंटाळले त्याला सांगून सांगून. पाहुण्या रावण्याला सांगायला सांगितलं, पाहुणे रावणे कंटाळले. गावातल्या लोकांनी जाऊन त्याला सांगितलं, तो मला तंबाखू खायचं सोडून काही सांगा, मी तुमचं ऐकन.
पण तंबाखू सोडायचं काही सांगू नका. मग त्याची पत्नी बाबाकडे घेऊन आली आणि बाबाला म्हणली, बाबा याला एका डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, याने जर का तंबाखू नाही सोडले त्याचं सगळं तोंड सडून जाईल, याला कॅन्सरसारखा भयंकर रोग होईल, म्हणून याला लवकर तुम्ही ही तंबाखू सोडायची सांगा. बाबा म्हणले, हे बघ तंबाखू सोडतो. तो म्हणला, बाबा तंबाखू सोडायची सांगून काही सोडायचं सांगा, तुम्ही एक टाईम मला जेवण कमी कर म्हणा, मी ऐकन, पण तंबाखू सोडायचं सांगू नको. बाबा म्हणले, तुला तंबाखू इतकी प्राणापेक्षा प्रिय आहे? म्हणला, हो, मी तंबाखू संग मरण, पण तंबाखू सोडून मरणार नाही म्हणला. बाबाच्या जवळ एक भस्माची वडी होती, भोले बाबाजवळ. मग त्यांनी ती भस्माची वडी घेतली हातामध्ये, म्हणले, हे बघ तुला तंबाखू आवडते? म्हणला, हो. म्हणले, मग तू खात जा. काय आहे कोणा म्हणले, बायकोचं पाहुण्यारावण्याचं कोणाचं तंबाखू खात जा. तो म्हणला, अशी करू पाहिजे बाबा, खा म्हणणारी. बरं झालं बाबा तुम्ही सांगितलं. बघ म्हणले बायकोला, मला बाबा सांगायला लागले तंबाखू खात जाय. बाबा म्हणले, तू रोज तंबाखू खाय, पण मी सांगतो तशी खा म्हणले. तो म्हणला, सांगा बाबा तुम्ही जशी सांगता तशी काय. बाबाने भस्माची वडी त्याच्या हातामध्ये दिली, सांगितली, हे बघ तुझ्या घरी तराजू आहे ना? म्हणले, हो. म्हणले, मग ही भस्माची वडी घरी न्यायची आणि भिंतीवर अशी दाबून ओढायची आणि तिला त्या पारड्यामध्ये एका ठेवायचं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तंबाखू ठेवायची, आणि जितकी तंबाखू त्या पारड्यात पडेल तितकी तंबाखू तू एका दिवसात खायची. त्याचा त्यांनी नित्यनेम सुरू केला. सर पहिल्या दिवशी त्यांनी ओढली, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. जसं जसं तो रेष ओढू लागला, भिंतीवर तो भस्म उघळू लागला, उघळता भस्माचं वजन कमी होत गेलं, आणि भस्माचं वजन कमी झालं म्हणून तंबाखू कमी होत गेली, तंबाखू कमी होता होता भस्म कमी झाला, भस्म कमी होता होता याचं व्यसन कमी होत गेलं. एक दिवस भस्म संपला, तंबाखू संपली, त्याने व्यसन सोडलं. विठ्ठला. संत सांगतात म्हणून आपल्याला पण हे संसाराचं व्यसन लागलेलं आहे. आणि माऊलीने हे जाणून घेतलं सगळ्यांच्या मनातलं की प्रपंच सोडून कोणी देवाचं भजन करू शकत नाही. म्हणून माऊली म्हणले, आसोनी संसारी जीवे वेग करी, फक्त संसारात राहा पण मुखाने तू वाणीने भजन म्हण कोणाचं, त्या हरीचं. म्हणले याचा परिणाम काय होईल? तर म्हणले अभंगाचं 4थं ज्ञानदेव मान यासाची आखोना, ज्ञानदेव मान यासाची आखोना, ज्ञानदेव
डोबार कुमार देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहून भजन केलं तर त्याने अपरिमित असणारं पुण्य प्राप्त होतं आणि त्याची गणना जगामध्ये कोणी करू शकत नाही. आणि ते भजन करण्यासाठी घरदार सोडून जायची गरज नाही, ते संसारात राहूनच भजन करायचं. म्हणले महाराज आम्ही गृहस्थी आश्रमामध्ये राहूनच भजन करू, पण याचा परिणाम काय होईल तर माऊली सांगतात मी माझ्या मनाचं सांगत नाही, व्यासांचा मागोवा घेत भाष्यकाराशी वाट पुसत मी माझ्या मनाचं सांगत नाही. मला व्यासाने सांगितलं की त्याचं भजन केल्याच्या नंतर पहाते पांडव अखंड वनवासी परिते देवासी आठविती. वनवासामध्ये राहिलं तरी पण त्याने देवाचं भजन सोडलं नाही. इतक्या संकटात असताना पण आपल्या घरी तर सगळ्या सुविधा आपल्याला अवेलेबल, खायला 2 टायमाला चांगले, घरामध्ये राहतो तरी पण भजन करत नाही. आणि ते भजन जर का केलं तर पहा भगवंताचं किती प्रेम होतं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम पार्थाचे, जे सारथ्य पण अर्जुनाचे करीत असो. तो भगवान परमात्मा ह्या पांडव भगवंताचं भजन करत होते म्हणून त्यांचा ड्रायव्हर झाला. सारथ्य पण भगवंताने केलं का तर अर्जुन जो होता, अरे आपण दिवसा भजन करा म्हटल्याच्या नंतर सुद्धा भजन करत नाही. टाळी भागवतामध्ये बसल्यावर वाजवत नाही आपण, तर इतके विचित्र आहेत आपले मन. हे पांडव रात्रंदिवस त्या देवाचं भजन करत होते. आता दिवसा भजन करणं सोपं आहे, जागृती म्हणजे झोपीत कसं करणार, पण हा जो अर्जुन होता का, ह्या अर्जुनाच्या श्वासातून जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण भजन निघत होतं, म्हणत होता. त्याचा श्वास सुद्धा भगवंताचं भजन करत होता. म्हणून देवाचं त्यांच्यावर एवढं प्रेम होतं की भगवंताने 6 महिने त्यांच्या घरी राहून दुर्जय असणारा असा विजय त्यांना प्राप्त करून दिला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. ज्ञानेश्वर